नमस्कार शेतकरी बांधवांनो, प्रोग्रेसिव्ह फार्मिंगमध्ये मी तुमचं स्वागत करतो। मित्रांनो, आता जे येणारा सीजन आहे खरीप हंगामाचा सीजन आहे आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये शेतकरी बांधव हे कापूस पिकाचं जास्तीत जास्त उत्पादन घेत असतात। त्याच्यामध्ये जर जगाच्या पातळीवर जर विचार केला तर भारत देश हा कापूस उत्पादनामध्ये दुसऱ्या क्रमांकावरती येतो। मित्रांनो, सरासरी एक आपल्या महाराष्ट्रातील शेतकरी असतील किंवा देशातील शेतकरी आहेत ते सरासरी एक 8 ते 10 क्विंटल उत्पादन घेत असतात, पण जास्तीत जास्त आपण 10 ते 15 क्विंटल पर्यंत घेणारे शेतकरी सुद्धा आहेत। मित्रांनो, कापूस पिकाचं जर उत्पादन आपल्याला चांगलं घ्यायचं असेल तर त्याच्यामध्ये म्हणजे योग्य वाणाची निवड करणं याच्यामध्ये खूप महत्त्वाचं आहे। आता मार्केटमध्ये अनेक कंपन्याचे वाहनं आहेत उपलब्ध, पण त्याच्यातून आपण कोणत्या वाणाची निवड करावी ज्याच्यामुळे आपल्याला चांगलं उत्पादन मिळेल। दुसरी गोष्ट म्हणजे मित्रांनो, जसं की चांगलं उत्पादन घेण्यासाठी फवारणी व्यवस्थापन असेल, त्यासोबतच खत व्यवस्थापन असेल, पाणी व्यवस्थापन असेल, तसंच मित्रांनो वाणाची निवड करणं सुद्धा याच्यामध्ये खूप महत्त्वाचं आहे। तरच आपल्याला चांगलं उत्पादन मिळतं याच्यामध्ये। त्याच्यामुळे मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ असणार आहे याच्यामध्ये आपल्याला कुठल्या वाणाची निवड करावी याच्यासाठी मी टॉप 5 वाण सांगणार आहे आणि आपण या वाणाची निवड करून जास्तीत जास्त उत्पादन, विक्रमी उत्पादन आपण या कापूस पिकामध्ये घेऊ शकतो। तर आपलं पहिल्या क्रमांकावरती जे वाणाची निवड करणार आहोत मित्रांनो, त्याच्यामध्ये आपल्याला राशी कंपनीचे 659 जे वाण आहे ते या वाणाची आपल्याला निवड करायची आहे। मित्रांनो, या वाणाचे जे वैशिष्ट्य आहे त्याच्यामध्ये एक लवकर येणारं वाण आहे, अर्ली सेगमेंटचं वाण आहे। सरासरी 145 ते 155 दिवसामध्ये हे वाणाची बोंड परिपक्व होतात आणि या वाणाचे जे बोंडाचं वजन आहे तर सरासरी 5 ते 6 ग्राम भरतं आणि बोंडाची साईज मोठी असल्यामुळं आपल्याला जास्त उत्पादन देण्याची क्षमता या वाणामध्ये आहे। दुसरं वैशिष्ट्य म्हणजे मित्रांनो, हे वाण किडीला जास्त बळी पडत नाही आणि लाल्या रोगासाठी रोगप्रतिकारक्षम वाण आहे। मित्रांनो, जरी जास्त पाऊस झाला या वाणाला जास्त काही नुकसान होत नाही आणि कमी जरी पाऊस झाला तर ताण सहन करण्याची क्षमता या वाणामध्ये आहे। दुसरं वैशिष्ट्य म्हणजे या वाणाचं याच्या बोंडाला जे 5 पाकळ्या आहेत त्याच्यामुळे आपल्याला वेचणी करण्यासाठी सोपा आहे मित्रांनो, आणि कापूस याचा म्हणजे उत्पादन याचं त्याच्यामुळे चांगलं मिळतं। त्याच्यामुळे जास्त शेतकऱ्यांच्या पसंतीस पडलेलं वाण आहे। अशा पद्धतीने मित्रांनो या वाणाची वैशिष्ट्य आहेत। तर मित्रांनो, याच्यानंतर दुसऱ्या क्रमांकाचं जे वाण आहे त्याच्यामध्ये आपल्याला NSL कंपनीचं म्हणजे नुजिवडी कंपनीच्या नवनीत या वाणाची निवड करायची आहे। मित्रांनो, या वाणाची जे प्रमुख वैशिष्ट्य आहेत तर हे वाण एक मीडियम सेगमेंटचं वाण आहे। मध्यम कालावधीमध्ये हे परिपक्व होतं। सरासरी 155 ते 160 दिवस या वाणाला परिपक्व होण्यासाठी लागतात आणि मे ते जून या 2 महिन्यामध्ये जर आपण लागवड केली या वाणाची तर आपल्याला जास्तीत जास्त उत्पादन या वाणापासून मिळतं। मित्रांनो, हे जे वाण आहे तर रसशोषक किडीसाठी रोगप्रतिकारक्षम वाण आहे आणि मित्रांनो, या वाणाची लागवड करत असताना आपल्याला याचं जे अंतर आहे तर एक 4 ते 5 फूट आपल्याला 2 वळीतील अंतर ठेवायचं आहे आणि 2 झाडातील 2 रोपातील जे अंतर आहे तर आपल्याला सरासरी 1.5 ते 2 फुटापर्यंत आपण याचं ठेवू शकतो। आणि मित्रांनो, हे वाणाचे जे बोंडाचे वजन आहे तर एक सरासरी 6 ग्राम भरतं आणि बोंडाची साईज मोठी असल्यामुळे आपल्याला जास्त उत्पादन देण्याची क्षमता या वाणामध्ये आहे। मित्रांनो, अशा पद्धतीने या दुसऱ्या क्रमांकाच्या वाणाचे वैशिष्ट्य आहेत। आपलं नवनीत जे वाण आहे अतिशय उत्पादन आपल्याला चांगलं देतं शेतकरी बांधवांना आणि त्याच्यामुळे मित्रांनो शेतकऱ्यांच्या पसंतीस हे सुद्धा वाण पडत आहे। मित्रांनो, अशा पद्धतीने हे 2 वाण सांगितलेले आहेत आणि चांगलं उत्पादन आपण या 2 वाणापासून मिळू शकतो। याच्यानंतर मित्रांनो, तिसऱ्या क्रमांकावरती ज्या वाणाची निवड करायची आहे आपल्याला तर त्याच्यामध्ये क्रिस्टल कंपनीचे CCS 09 हे वाण आहे। मित्रांनो, या वाणाची जे प्रमुख वैशिष्ट्य आहेत तर हे वाण एक मीडियम सेगमेंटचं वाण आहे। 150 ते 160 दिवस सरासरी या वाणाला परिपक्व होण्यासाठी लागतात आणि दुसरं वैशिष्ट्य म्हणजे मित्रांनो, हे जे वाण आहे तर एक मे, जून, जुलै या 3 महिन्यात आपण या वाणाची लागवड करू शकतो। कधी पाऊस लेट होतो मित्रांनो, कधी म्हणजे शेतकरी बांधव हे जुलै महिन्यात सुद्धा लागवड करत असतात कापसाची, तर असं लेट झाल्यानंतर आपण या वाणाची निवड करू शकतो। आणि मित्रांनो, CLCU व्हायरससाठी हे रोगप्रतिकारक्षम वाण आहे आणि जर सरासरी या वाणाचे जे बोंडाचे वजन आहे तर 5 ते 5.5 ग्राम या वाणाच्या बोंडाचे वजन भरते आणि बोंडाची साईज मोठी असल्यामुळे आपल्याला उत्पादन चांगलं देण्यासाठी या वाणामध्ये क्षमता आहे। आणि लागवड करत असताना आपल्याला 4 ते 5 फुटावरती आपल्याला 2 ओळीचं अंतर ठेवायचं आहे आणि 2 रोपाचं अंतर आपल्याला 1.5 ते 2 फूट ठेवायचं आहे। तर अशा पद्धतीने या वाणाची वैशिष्ट्य आहेत मित्रांनो। आपण या वाणाची लागवड करून सुद्धा आपण चांगलं जास्तीत जास्त विक्रमी उत्पादन या वाणापासून आपण मिळवू शकतो। मित्रांनो, या वाणाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे आपण या वाणाची लागवड आपण हलक्या आणि भारी या दोन्ही जमिनीवरती करू शकतो। याच्यानंतर मित्रांनो, आपल्याला टॉप 5 मध्ये आपल्याला 4थ्या क्रमांकावरती तुळशी कंपनीच्या कबड्डी या वाणाची निवड करायची आहे। मित्रांनो, या वाणाची जी वैशिष्ट्य आहेत त्याच्यामध्ये आपल्याला हे जे वाण आहे मीडियम सेगमेंटचं वाण आहे। सरासरी 150 ते 160 दिवस या वाणाला परिपक्व होण्यासाठी लागतात। मित्रांनो, या वाणाच्या बोंडाला एक 5 पाकळ्या लागतात, त्याच्यामुळे वेचणीला सोपं आहे आणि आपल्याला जास्तीत जास्त उत्पादन या वाणापासून मिळतं। याचं दुसरं वैशिष्ट्य म्हणजे कीड आणि रोगांसाठी रोगप्रतिकारक्षम वाण आहे आणि कमी अंतरावर याला बोंड लागतात। आणि त्याच्यासोबतच मित्रांनो, याचं दुसरं वैशिष्ट्य म्हणजे सर्व प्रकारच्या मातीवरती आपण या वाणाची लागवड
करू शकतो आणि बोंडाचे जे वजन आहे तर सरासरी एक 6 ग्राम भरतं। याच्यानंतर मित्रांनो जास्त बोंडाचे वजन जास्त असल्यामुळे जास्त उत्पादन देण्याची क्षमता या वाणामध्ये आहे आणि मे आणि जून या 2 महिन्यामध्ये या वाणाची लागवड करून आपण जास्तीत जास्त उत्पादन मिळवू शकतो। तर अशा पद्धतीने मित्रांनो कबड्डी या वाणाची वैशिष्ट्य आहेत। आपण या वाणाची लागवड करून आपल्याला जास्तीत जास्त उत्पादन मिळवता येईल। मित्रांनो याच्यानंतर 5व्या क्रमांकावरती जे वाण आहे त्याच्यामध्ये आपल्याला साई भव्या सीडचे सुपर टार्गेट या वाणाची निवड करायची आहे। मित्रांनो या वाणाची जे प्रमुख वैशिष्ट्य आहेत तर एक हे सुद्धा मीडियम सेगमेंटचं वाण आहे। 150 ते 160 दिवस या वाणाला परिपक्व होण्यासाठी लागतात आणि मित्रांनो सरासरी एक उंची याची वाढत नाही, म्हणजे जास्त उंचीचं वाण नाही आहे, पण आपल्याला उत्पादन याच्यापासून चांगलं मिळतं आणि कीड रोगासाठी रोगप्रतिकारक्षम वाण आहे। त्यासोबतच मित्रांनो 5 पाकळीची याची बोंड आहेत आणि वेचणीला सुद्धा सोपं आहे आणि जास्त उत्पादन देण्याची क्षमता या वाणामध्ये आहे। तर मित्रांनो अशा पद्धतीनं हे सर्व वाण तुम्हाला सांगितलेले आहेत आणि हे 5 वाणापैकी आपण कुठल्याही वाणाची निवड करून जास्तीत जास्त उत्पादन मिळवू शकतो। मित्रांनो अशा पद्धतीने हा पूर्ण व्हिडिओ आहे। आपल्याला जर व्हिडिओ समजला असेल, आपली माहिती आवडली असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि आतापर्यंत तुम्ही चॅनलला आपल्या सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद, नमस्कार।